सांगा पहिले. मी सुनीता रेंगे. मी सीमा नाईक. हां आम्ही दोन्ही पण नागपूरचे आहोत. हां मी असा विचार केला, मी एका ग्रुप ट्रॅव्हल्स थ्रू काश्मीर बघायला जाणार होते, हां. पण त्यांच्या प्रोग्राममध्ये टुलिप गार्डन वगैरे असं काही नव्हतं. तर मी विचार केला की मला टुलिप गार्डन पाहायचं आहे. तर मी असं फेसबुकला सर्च करत होते, तर मला तिथे असं मी जस्ट क्लिक केलं, मला इवा टूर म्हणून त्याच्यावर दिसलं. मी त्याला सर्च केलं. इवा थ्रू मी यांचं ऑफिस छत्रपतीला आहे. मी विचारायला गेले आणि विचारायला गेल्यावर मला वाटलं की यांनी पॅकेज सांगितलं, तर ते पॅकेज दुसऱ्या टूर एजन्सीपेक्षा फार म्हणजे असं कमी याचं होतं आणि प्रॉफिटेबल असं वाटलं. मी यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हटलं की आम्हाला तुम्ही काय काय देणार आहात याच्यामध्ये, जे त्यांनी पॅकेज दिलं होतं. तर त्यांनी पहिले तर माझा विश्वासच होत नव्हता की एवढ्या कमी पैशामध्ये इवा आम्हाला एवढं सगळं देणार आहे वगैरे. यांच्या पॅकेजमध्ये हाऊस बोट इन्क्लुडिंग होतं, शिकारा इन्क्लुडिंग होते, सगळे जे हॉटेल्स होते ते सगळे 3 स्टार्स होते, 4 स्टार्स होते. हॉटेलची सुविधा खूप छान होती आणि जेवण ब्रेकफास्ट आणि डिनर पण खूप छान होता सगळीकडनं. आणि लोकल कोऑपरेटिव्ह होते ते हॉटेल्सचे. आणि आम्ही तिघी लेडीजच असून आम्हाला बिलकुल म्हणजे त्यांनी काही वाटू दिला नाही, भीती वाटली नाही आम्हाला. आम्ही छान स्पेसियस हॉटेल होते, तिथे रूम्स वगैरे खूप छान स्वच्छ आणि स्पेसियस होते आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप भेटली. आता ड्रायव्हरची गोष्ट झाली तर सुनीता ड्रायव्हर म्हणजे असं आम्हाला असं वाटलं, आम्ही 3 लेडीज जाऊ तर आम्हाला ड्रायव्हर चांगला मिळाला पाहिजे, गाईड पण सोबत. आमचा ड्रायव्हर म्हणजेच गाईड होता तिथे. ड्रायव्हरनी आम्हाला खूप हेल्प केली. ड्रायव्हर एवढे कॉपरेटिव्ह आणि तिथले हॉटेल्समध्ये जे स्टाफ वगैरे होता तो पण फार कॉपरेटिव्ह होता. सगळं मिळून आमचा टूर एकदम कमी पैशात आणि खूप छान झाला. यामुळे आम्ही इवाचे अनेक धन्यवाद. आणि तुम्हाला पण आम्ही सजेस्ट करू की इवा थ्रू तुम्ही पण काश्मीर आणि इतर टूर करा आणि बाकीचे पण टूर करा. त्यांचं जरी आता ते जास्ती फेमस नसले पण त्यांचं कोऑपरेशन खूप छान आहे. ते तुम्हाला सगळ्या बुकिंगमध्ये आपल्या एअर फ्लाईट असेल किंवा रेल्वेच्या बुकिंगमध्ये, सगळ्याच प्रकारच्या बुकिंगमध्ये किंवा तिथले जर लोकल बुकिंग असेल त्याच्यामध्ये पण खूप मदत करतात. आणि आम्ही पूर्ण वेळ ते आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये होते. आम्ही जिथे गेलो तिथे विचारायचे तुम्ही बरोबर पोहोचले का, आता तुम्ही कुठून निघाले, असं नेहमी कॉन्टॅक्टमध्ये होते. म्हणजे त्यांनी टूर अरेंज करून सोडून दिलं नाही, ते नेहमी आमच्यासोबतच होते. तर मी पण खूप सजेस्ट करेन की तुम्ही यांच्या टूरसह टुरिस्ट म्हणून जा, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आम्ही आता पुढील टूर पण विचार करत आहोत. सध्या तर आता नाही, 4-5 महिन्यांनी आम्ही करू, तो पण आम्ही तुमच्यासोबत करू. आम्ही मैत्रिणीत जाण्याचं ठरवत आहोत. तर आम्हाला तुमच्यावर विश्वास असल्यामुळे आम्ही तो पण टूर तुमच्यासोबत करू. आहे ना सुनीता? हो, एकदम. आपण फॉरेन टूर पण करायचे आणि बाकी पण दुसरे कुठे इंडियाचे दुसरे ठिकाणं पाहायचे तर आपण इवासोबतच जाऊ.